कोल्हापुरातील हॉटेल सयाजी इथं 25 जूनला वेगवेगळे विषय घेऊन एकदिवसीय शाश्वत विकासाबाबत चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय। त्याच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग, आयटी आणि पर्यटन क्षेत्राला गती देण्यासाठी या परिषदेतून मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार आणि घोषणाही होणार असल्याचं सांगितलं। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्याची अर्थव्यवस्था 2028 पर्यंत $1 ट्रिलियन करणं हे राज्याचं मुख्य ध्येय असल्याचं सांगितलं। या अनुषंगानं विकासाचे केंद्र म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा शाश्वत आणि आर्थिक विकासासाठी विचारपूर्वक आणि विशिष्ट दृष्टिकोन विकसित करणं गरजेचं असल्याचं मत जिल्हाधिकारी येडगे यांनी व्यक्त केलं। या परिषदेच्या माध्यमातून धोरणकर्ते, सरकार यांच्यात संकल्पना, व्यवसायाच्या संधी, सर्वोत्तम पद्धती आणि नाविन्यपूर्ण उपाय सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ असणार आहे। यामध्ये सहभागी अधिकारी, तज्ज्ञ, उद्योगपती, गुंतवणूकदार, इतर भागधारक जे भविष्यातील संधींसह आपल्या जिल्ह्यासमोरील विविध विकासात्मक आव्हानांना सामोरं जाण्यास मदत करणार आहेत।